निवडणुकीमध्ये जर आपल्याला विजय संपादित करायचा असेल तर विनोद तुम्ही उमेदवारी घेतली पाहिजे याकरता पक्षाचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि पक्षाकरता ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याकरता आणि सर्वसामान्य जे या मतदारसंघातले जे मतदार आहेत त्यांच्या हितासाठी कामासाठी जी विकास कामांचा अभ्यास आणि ज्या दिशा घेऊन आपण काम करतोय ती कामं पूर्ण करण्यासाठी ही आम्ही उमेदवारी घेतलेली आहे. पण महाराष्ट्राचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचे त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण आहे. या आरक्षणामध्ये या सीट वरखाली होत असतात, परंतु जो काम करणारा कार्यकर्ता तो पंचायत समिती काय किंवा जिल्हा परिषद काय किंवा अन्य कोणते राजकीय तो 100% काम करतो. आतापर्यंत या जिल्हा गटामध्ये अशी एखादी वाडी वस्ती नाही आहे की ज्या ठिकाणी विनोद जवळीने काम केलं नाही, ज्या ठिकाणी विनोद जवळी सुखदुःखात पोहोचला नाही. जिल्ह्याचं लक्ष लागून आलंय ते आलोरे जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं काय होणार, कारण या ठिकाणी पाहिलं तर पती पत्नी निवडणूक रिंगणामध्ये उतरले, ते म्हणजे विनय झगडे जिल्हा परिषदेसाठी आणि विनोद झगडे पंचायत समिती. आपल्यावर विनोद झगडे आहेत जे माजी बांधकाम आरोग्य सभापती. साहेब स्वागत आहे नवराष्ट्रामध्ये. काय सांगायचं पती पत्नी निवडणूक रिंगणामध्ये? नमस्कार. ही जी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची, या निवडणुकीला आलोरे जिल्हा परिषद गटामधून विनोद झगडे या जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत आणि पंचायत समिती मी स्वतः या ठिकाणी पंचायत समितीसाठी शिवसेनेक भाजपा आणि रिपाई माहिती जिल्ह्यामध्ये आहे. आपण जो प्रश्न विचारला की आम्ही दोघं या निवडणुकीमध्ये आहोत. राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये काम करत असताना विनोद झगडे या जरी माझ्या पत्नी असल्या तर त्या देखील या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय सहभाग आहे. त्यांनी 2 वेळेला आलोरे ग्रामपंचायत सदस्य, आलोरे गावाच्या सरपंच म्हणून कारभार पाहिलेला आहे आणि अनेक वर्ष ते शिवसेनेक म्हणून माझ्याबरोबर ते खांद्याला ते काम करतात. सामाजिक उपक्रम त्या कामाची खूप आवड आहे, त्यामुळे आमच्या दोघांचंही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं काम याची दखल घेऊन पक्षाने आम्हाला दोन्ही उमेदवारांना आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करतोय, त्याची ही पोच पोहते आणि नक्कीच आम्ही जी संधी पक्षाने दिली आहे सोनं करून आम्ही नक्कीच टाकतो. असंही म्हटलं जात आहे की फक्त विनोद झगडेंच्या घरामध्ये शिंदेसेना का, शिवसेना विनोद झगडेंच्या घरामध्येच का, त्यांच्या ठिकाणी फक्त उमेदवार का दिली, दुसरा उमेदवार नव्हता? नाही साहेब, तुम्ही हा जो प्रश्न विचारत ना, तुम्ही जर अशी अनेक उदाहरणं पाहिली तर ती तुम्हाला बघायला मिळतील. या ज्या तालुक्याचे आपले आमदार आहेत ते स्वतः आमदार आहेत. असं असताना देखील त्यांची पत्नी ही त्या ठिकाणी त्या सावडी जिल्ह्याकडून ज्या जिल्हा परिषद निवडणूक आता आमदार स्टँडिंग आमदार आहे. म्हणजे असं होत नाही ना, म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही तो असा निकष नसतो. जी व्यक्ती काम करते, म्हणजे एका घरात 2 व्यक्ती असले म्हणून त्यांना त्याचं काम करत असेल, त्याचं जर चांगलं काम असेल त्यांना उमेदवारी मिळू नये का? 100%. आणि या ठिकाणी देखील या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही उमेदवारी घेताना संपूर्ण पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला ती उमेदवारी घ्यायला लावली. दुसरं कोण नव्हतं जिल्हा नाही उमेदवार दुसरं कोण नसण्यापेक्षा की या पदाला आपण न्याय तुम्ही देऊ शकता किंवा ज्या पद्धतीची अटीतटी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये जर आपल्याला विजय संपादित करायचा असेल तर विनोद तुम्ही उमेदवारी घेतली पाहिजे याकरता पक्षाचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि पक्षाकरता ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याकरता आणि सर्वसामान्य जे या मतदारसंघातले जे मतदार आहेत त्यांच्या हितासाठी कामासाठी जी विकास कामांचा अभ्यास आणि ज्या दिशा घेऊन आपण काम करतोय ती कामं पूर्ण करण्यासाठी ही आम्ही उमेदवारी घेतलेली आहे. तुम्ही जिल्हा परिषदला माजी बांधकाम आरोग्य सभापती होतं, चांगलं काम केलं होतं, मग आता वरून खाली आला? नाही, वरून खाली हे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आज या ठिकाणी तुम्हाला आमदारकीला कायम ओपन सीट असते, त्यामुळे तिथे कोणी उभा राहू शकतो, कंटिन्यू उभा राहू शकतो. पण महाराष्ट्राचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचे त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण आहे. या आरक्षणामध्ये या सीट वरखाली होत असतात, परंतु जो काम करणारा कार्यकर्ता तो पंचायत समिती काय किंवा जिल्हा परिषद काय किंवा अन्य कोणते राजकीय तो 100% काम करतो. त्यामुळे पंचायत समिती काही छोटी नाही किंवा जिल्हा परिषद काही छोटी नाही. हे दोन्ही गोष्टी समांतर आहेत आणि दोन्ही गोष्टी एकमेकांच्या माध्यमातून काम ठिकाणी जिल्हा परिषद चांगली तुम्ही काम केलं. पण आता ज्या प्रचाराच्या दरम्यान तुम्ही लोकांकडे जाताय, म्हणजे तुमच्याकडे जबाबदारी खूप आहे, कारण पत्नी सुद्धा निवडणूक रिंगणामध्ये तुम्ही सुद्धा आहेत, खूप मोठी जबाबदारी आहे आणि कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांकडे जाताना काय नेमके प्रश्न समोर येतात? नाही, लोकांमध्ये मी जे काम आतापर्यंत या जिल्हा गटामध्ये अशी एखादी वाडी वस्ती नाही आहे की ज्या ठिकाणी विनोद झगडेने काम केलं नाही, ज्या ठिकाणी विनोद झगडे सुखदुःखात पोहोचला नाही, ज्या ठिकाणी एखाद्या स्पर्धेसाठी एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी विनोद झगडे पोहोचलं नाही, असं कधी झालेलं नाही. एखाद्या वेळेस मी अवेलेबल नसले एका ठिकाणी राहू शकतो, पण जवळजवळ 99% मी जी कामं बांधकाम सभापती किंवा जिल्हा परिषद जी कार्यालय आहेत ती मी केली आहेत. आणि एवढंच नव्हे तर 5 वर्षाने माझा कार्यकाळ संपल्यानंतर देखील 4 वर्ष मी लोकांचा संपर्क राहिलो आणि लोकांचं मी काम करतोय. त्यामुळे लोकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद आहे. लोकांचं म्हणणं तर विनोद
तुम्ही तुम्ही इतकी कामं केली की लोक उत्स्फूर्तपणे म्हणजे तिथे पक्ष बघत नाही, तिथे धर्मपंथ काही कुठल्या गोष्टी न बघता लोक माझ्यासमोर माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आज तुम्ही तुमचे मित्र असलेले माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणेंची मुलगी रिंगणामध्ये आहेत जिल्हा परिषदेसाठी, त्यानंतर पंचायत समितीला आपलेच मित्र निलेश कदम रिंगणामध्ये. कसं पाहताय? नाही, कसं आहे की ही निवडणूक ही प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही आपण कोणालाही कमी लेखणं हा विषय चुकीचा आहे. शेवटी ही एक निवडणूक आहे, एक विचारधारा आम्ही घेऊन चाललो, एक विचारधारा ते घेऊन चालले, आम्ही विकासाचं विजन घेऊन चाललो, आम्ही दूरदृष्टीने जे आम्ही काम करतो ते घेऊन चाललो, हे घेताना गेले 5 वर्षात आम्ही काय केलं हे घेऊन चाललो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा इथला जो मतदार आहे हा सुशिक्षित आहे, जाणता आहे आणि तो सगळ्या कामाची तुलना करणार आहे. त्यामुळे ज्याचं काम चांगलं त्याच्या परड्यात नक्कीच हा मतदार माग टाकेल. आरोप प्रत्यारोपच्या फेरीचं झाल्या आता वेगळी आरोप आपल्या होते गेल्या तर काय सांगाल? राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, मोठमोठ्या राजकीय लोकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. तो मार्ग सर्वसामान्य कार्यकर्ता तो होणारच आहे, कारण की राजकारणामध्ये जे आपल्या बाजूने आहेत ते आपल्यासाठी चांगलं बोलत असतात, चांगलं काम करत असतात आणि जे विरोधक आहेत ते आपल्या कमी आणि हे शोधून आपल्याला आरोप करत असतात. त्यात आरोप करणं हा काय मोठा विषय नाही. ग्रामपंचायतीमध्ये विनय चौधरींनी खूप चांगलं काम केले, पण आता जिल्हा परिषद म्हणलं तर अनेक गावं त्याच्यामध्ये आहे, खूप मोठा प्रवास आहे, कडवट झुंज आहे. कसं पाहताय? अलोरा जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम केलं ते आणि पहिला जिल्हा परिषद गटाचा अभ्यास तर माझ्याबरोबर ते अनेक उपक्रमाला तिथे करत असते. एखाद्या ठिकाणी मी जर नसेल तर त्या ठिकाणी माझ्या वतीने तिथे जात असते. त्यामुळे बऱ्यापैकी अलोरा जिल्हा परिषद गटामधले कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा सरपंच यांची बऱ्यापैकी तिची ओळख आहे. आणि मी जिल्हा परिषद सदस्य असताना, बांधकाम समिती असताना जे काही मतदारसंघातून विषयी कामं घेऊन अनेक वेळी लोक घरी येतात आणि मग त्यांच्या आदरातिथ्य करणं, त्यांचे प्रश्न जाणून घेणं, त्यांचे हे करणं, त्या सगळ्या गोष्टीमध्ये ती नेहमी सहभागी असते. त्यामुळे हे सर्व लोकांशी तिला परिचय आहे. त्यामुळे तिला काय ह्या सगळ्या गोष्टी नव्यानं नाहीत. मी ज्यांच्यामध्ये जाते, ज्या कार्यकर्ते आहेत ती सगळी कार्यकर्ते परिचित आणि चांगल्या पद्धतीने ओळखीचे. त्यामुळे नक्कीच कधी तशी कुठेही अडचण होणार नाही आणि चांगल्या पद्धतीचं काम, आदर्श काम, जी काही कामं मागच्या 5 वर्षामध्ये राहिले ती घेऊन किंवा त्या पुढचा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मागच्या 5 वर्षाची जी कामं होती म्हणजे प्रलंबित कामं आहेत, तुमचं नेमकं विजन काय? कामं प्रलंबित बघितलं तर मी विजन तुम्हाला सांगतो. विजन सांगायचं तुम्हाला माझी कामं सांगेन की मी बांधकाम मार्ग सभापती असताना आज आपण हा जो रस्ता आहे आलोरे, पेडांबे, नागावे, शेळगावपर्यंत जाणारा जो रस्ता आहे, ह्याचे जे त्या 3 मोठे ब्रिज ह्या रस्त्याला आहेत, त्यामध्ये जे 3 मोठे ब्रिज होते ते आपण मी बांधकाम समिती असताना मी तेव्हा तत्कालीन जे वित्त राज्यमंत्री होते शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून ते आपण ब्रिज मंजूर करून घेतले. त्यातला शिरगावचा एक ब्रिज झाला, नागावचा झाला, पण पेटांब्याच्या ब्रिजचं थोडंसं वाढल्यामुळं त्याच्या प्रमाणात उशीर झाला, पण त्याचं देखील आता मंजुरी झाली, टेंडर झालं, ते देखील काम लवकर बोललं. हे मोठं काम आपण या विभागात केलं. या विभागामध्ये माझ्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अनेक ग्रामपंचायती आपण त्यांचं नूतनीकरण की आपण नव्याने ग्रामपंचायती मांडल्या. आरोग्य यंत्रणा असेल, आरोग्य यंत्रणा जर तुम्ही पाहिलं तर आरोग्य यंत्रणेमध्ये अनेक केंद्र आहेत किंवा केंद्र आहेत. माझ्या विभागात येणारे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र, एक शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दादरचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र, ही जर पण पाहिली तर एकदम अद्ययावत सुशोभित अशा प्रकारची ही 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यामुळे आरोग्यामध्ये आपण आपल्या या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी बांधकाम आरोग्य सभापती असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये भेडसावणारा एक प्रश्न होता, तो म्हणजे आरोग्याचा. की आरोग्यामध्ये आरोग्य केंद्रामध्ये जो HOD आपला जो MO असतो त्याची पोस्ट असते की MBBS डॉक्टर आपल्याला आवश्यक असायचं, परंतु MBBS डॉक्टर या दुर्गम भागामध्ये आणि याच्यामध्ये येत नाहीत. आणि मग त्यामुळे आपल्या आरोग्य केंद्रामध्ये अनेक डॉक्टर विना आरोग्य केंद्र असायचे. आणि मी आरोग्य सेवा करताना एक मोठा धोरणात्मक आम्ही निर्णय घेतला. त्यावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री म्हणून आता जे आमचे पक्ष प्रमुख आणि आमचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ते तेव्हा आरोग्यमंत्री होते, आमचे सन्माननीय उदयजी सामंत होते, यांच्या माध्यमातून आपण तो फार मोठा निर्णय करून घेतला आणि BHMS डॉक्टरची नियुक्ती करून आपण घेतली. आणि त्यामुळे आज प्रत्येक प्राथमिक केंद्रामध्ये डॉक्टर्स आहेत. आज तुम्ही बघाल तर माझ्या मतदारसंघामध्ये अनेक धनगरवाड्या आहेत, त्या ज्या अडचणीच्या ठिकाणी आहेत, त्यांना जाणारी रस्त्यांची कामं जी आहेत. आज मी जर बघितलं तर कवलवणी धनगरवाडी मोठी धनगरवाडी आणि तिथे मोठी अडचणीची वाडी, या ठिकाणी मी जवळजवळ वेगवेगळ्या माध्यमातून 2 ते 2.5 कोटीचा निधी आणून आपण त्या ठिकाणी रस्ते केले. आज शाळेत शिक्षणाच्या बाबतीत बोलाल तर मी तुम्हाला सांगेन की कोलकडी बोलवाडी शाळा बघा, जवळजवळ 30 ते 35 लाख निधी 400 झाला, सभागृह बांधले. आणि ज्या शाळेची माझ्या मतदारसंघातल्या ज्या शाळेची कामं आली, अंगणवाडीची कामं आली, त्या ठिकाणी मी केली. आणि एवढंच नव्हे तर मी प्रत्येक वेळेला शाळेमध्ये जेव्हा पहिला दिवस असायचा तेव्हा जिल्हा परिषदेतून फिरायचो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मग
आज तुम्ही सामाजिक काळात बघाल तर आज आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये दहीहंडी उत्सव धार्मिक उत्सव आहे, अनेक कार्यक्रम जे आहेत, आमची शिवजयंती असेल, आमच्या राजा प्रतिष्ठान महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मोठी शिवजयंती साजरी करतो आणि अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धा असेल, कबड्डी स्पर्धा, या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. धार्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही असे कुठलंही संस्था नाही, कुठलं मंदिर नाही की त्या ठिकाणी काम नाही केलं. त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये सगळ्या बाजूने काम करून मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे निश्चितच आणखीन जी विकास कामं मला भविष्यात करायचं त्याच्या पुढे जाऊन करायचे आहेत. माझ्या डोक्यामध्ये आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी अनेक तरुण बेरोजगार तरुण आहेत. आज आपली जे MIDC खडकोली आणि MIDC यामध्ये फार कमी मर्यादित कंपनी आहेत, त्यामुळे फार कमी कंपनी रोजगार त्या ठिकाणी आहे. आपला अनेक तरुण आपल्या भागातला आज देखील मुंबई पुण्यामध्ये स्थलांतरित होतोय आणि त्याचसाठी काहीतरी नवीन ध्यास घेऊन काम करण्याची एक इच्छा आहे. त्यामुळे तो एक विषय आपल्यासमोर घेऊन आम्ही चाललोय. आज आपण जर पाहिलं तर आलोरी वसाहत आज पडलेली आहे. कोयना प्रकल्पाचं काम संपलंय. कोयना प्रकल्पाचे काम संपल्यामध्ये प्रकल्पातल्या सर्व कामांची दुरुस्ती, रस्ते ह्या अनेक प्रश्न आहेत. पण त्यावर देखील आमचा प्रयत्न आहे की शासनाकडे अशा प्रकारचे आम्हाला निवेदन करायचं की बाबा जे गतवैभव आलोरीचं होतं ते किंवा आपल्या ह्या पंचकृषीत होतं ते पुन्हा आपल्याला लाभलं पाहिजे. त्याकरता प्रामुख्यानं ही जी वसाहत आहे, ही जागा कोयना प्रकल्पाची काही एकरमध्ये काही हेक्टरमध्ये जागा जी आज वसाहतीने उजेड पडलेली, या ठिकाणी एखादा प्रकल्प यावा त्यासाठी देखील आम्ही मागे मी प्रयत्न कोकोला प्रयत्न करतो, पण त्यांच्या त्या नियमावली आणि बाकीच्या गोष्टींमध्ये झालं नाही. पण त्यासाठी देखील मी सन्माननीय आमचे जे पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे आपल्या महाराष्ट्राचे जे उद्योगमंत्री आहेत त्यांच्याशी पण हा विषय करणार आहे की बाबा या ठिकाणचा एखादा रोजगार आला तर या ठिकाणच्या काम आपल्या तरुणांना हाताला काम देखील मिळेल, इथली बाजारपेठ पण खुलेल आणि 100% हा भाग पुन्हा पहिल्या सुजलाम सुफलाम होईल. आता पण तुम्ही 3 इलेक्शन वेळेला आहात, त्याच्यामध्ये एकदा माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणेवर लढला होता, पराभव झाला होता आणि आता निलेश राणे आहेत. कधी झुंज आहे आणि निलेश राणेचं पार्टनर निलेश कदमांचं पार्टनर जवळ आहे असं म्हटलं आता काय सांगा? कसं आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही तुमच्या चष्म्यातून तुम्ही बघता, तुम्ही लोकांमध्ये जाता, त्यामुळे कोणाचं पर्ड जड आहे हे तुम्ही सांगू शकता. माझं ऐकलं तुम्ही पहिल्या दिल्या प्रश्न मी उत्तर पूर्ण करतो ना, तेव्हा तुमच्या नजरेतून तुम्हाला कोणाचं पार्ट जड वाटत असेल ते तुम्हाला माहिती. परंतु मी असं काही म्हणत नाही, कारण शेवटी आपण जेव्हा रणांगणामध्ये उतरतो, एखाद्या लढतीला उतरतो, तेव्हा कोणता सामना हा कमी जास्त नसतो. आपल्याला प्रत्येक स्पर्धक हा स्पर्धक असतो. त्यामुळे मी प्रत्येक निवडणूक ही तेवढ्याच आपण काय म्हणतो तेवढ्याच सिरियसली होऊन किंवा तेवढ्याच गांभीर्याने घेऊन मी ती निवडणूक करतो. आणि मी माझ्या समोर असल्याचं कोणत्याही माणसाला कमी मी लेखत नाही, कारण की प्रत्येक माणूस प्रत्येक ठिकाणी हा मोठाच असतो. आपल्याच महायुतीमधल्या मित्र पक्षातले उमेदवार आहेत समोर, म्हणजे खरी दुरंगी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपल्याच म्हणजे आपल्या महायुतीमधले मित्र पक्ष राष्ट्रवादी, बरोबर ना? त्याचे नाही, बरोबर आहे. महायुतीमध्ये असणारा सदस्य असणारा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. परंतु मी आपल्याला सांगेन की जर आपण चिपळूणमध्ये तालुक्याचं राजकारण बघितलं, पारंपरिक चिपळूण तालुक्याचं राजकारण जर बघितलं आपण, तर चिपळूण तालुक्यामध्ये कायम राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी लढत झालेली आहे. इथला प्रतिस्पर्धी पक्ष जरी आम्ही महाराष्ट्राच्या स्तरावर, राज्य स्तरावर जरी आम्ही वेगळ्या पद्धतीने एकत्र काम करत असतो, तरी स्थानिक स्तरावर गेले अनेक वर्ष हा आपल्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा संघर्ष पाहायला मिळाला आणि हीच लढत पाहायला मिळाली. त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये जशी लढत होती तशीच लढत आज देखील. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो धनशक्तीचा वापर केला जातो. काय त्यांनी वाटतंय अशा पद्धती होतं गाव जनशक्ती जी म्हटलं तर काय नेमकं प्रकार आहे? नाही, तुम्ही आता जे म्हणता धनशक्ती वगैरे या ठिकाणची जनता सुजाण आहे. तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय त्याची पोचपावती देणारे जे आहे, आमच्या भागामधला जो मतदार आहे हा सुज्ञान आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की कशा प्रकारच्या धनशक्तीचा उपयोग या ठिकाणी होईल आणि तो चालेल असं मला वाटत नाही. मतदारांना काय आव्हान करू इच्छितात? मतदारांना मी हेच आवाहन करेन की गेले 2017 जिल्हा परिषदचं बांधकाम आरोग्य सभापती झाल्यानंतर जे काम केले त्या पद्धतीने देखील मी गेले सातत्यपूर्ण 8 वर्ष काम करतो आणि यापुढे देखील मी आपल्या सेवेमध्ये अविरत मी सेवेत असेन. माझी आपल्याला फक्त एक आणि एकच विनंती आहे की येत्या 5 एप्रिलला जे मतदान होणार आहे या मतदानामध्ये आपण नक्कीच शिवसेनेचे आम्ही 2 उमेदवार आहोत. माझी पत्नी या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक लढवते, पंचायत समितीला मी स्वतः लढवतोय. दोघांची निशाणी धनुष्यबाण आहे. या धनुष्यबाण निशाणीवर आपण नक्कीच धनुष्यबाण बटन आम्हाला विजयी कराल आणि विजयी झाल्यानंतर या विकासाचं काम माझ्या कुटुंबातील जसं असल्याप्रमाणे मी हा मतदारसंघ समजतो त्या पद्धतीने मी नक्कीच आपलं काम करेन अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाचा मुद्दा विनोदच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचारतोय, कारण इलेक्शन लागण्यापूर्वीच मला वाटतं या ठिकाणी कॉलनी आणि या ठिकाणची जी बाजारपेठ आहे
या ठिकाणी शासकीय नोटीस बजावलं गेलं होतं. मला वाटतं विनोदजी आपणच पुढाकार घेतला होता. पालकमंत्री उदय सामंतच्या माध्यमातून हा सगळा विषय थांबला होता. पण आता पुन्हा त्यांच्यावरती कुऱ्हाड पडण्याची शक्यता व्यक्त होते. काय सांगाल? गेले बाजारपेठ अशी आहे ती गेले अनेक वर्ष प्रकल्पाच्या सुरुवातीपासून आणि मग या ठिकाणी काही थोड्या प्रमाणात बांधकामं वाढी बांधकामं झालेली आहेत आणि त्या पद्धतीने शासनाने काही जो काही निर्णय घेतला आहे. परंतु आमच्या सगळ्या शासनाला आमची विनंती आहे, कारण कसं होतं की ज्या वेळेला शासनाने या जमिनी दिल्या त्यावेळेला ती तेव्हाची व्यवस्था किंवा तेव्हाची जे बघता की तेव्हा ते बरोबर होते, परंतु नंतर कॉलनी पण तेव्हा पीकॉवरमध्ये होती किंवा कोयना प्रकल्पाचं काम देखील जोरात होतं, तेव्हा व्यापाऱ्यांची राहण्याची सोय ती होत नव्हती. त्यावेळी ह्याच ठिकाणी जिथे व्यापार आहे त्या ठिकाणी व्यापार राहत होता आणि त्यामुळे तुमचं वाढी बांधकाम झालेलं आहे. परंतु त्याच्यावर त्या बांधकामावर ज्या शासनाने जो काही निर्णय घेतला त्या बाबतीत विखे पाटलांकडे आमच्या एक शिष्टमंडळ जाऊन भेटून आलं. त्या मंडळानं देखील त्यांनी वस्तुस्थिती सांगितली की त्यांनी जो निर्णय घेतलाय तो मुंबई पुण्यासाठी जो निर्णय घेतलाय तर तो निर्णय आपण जर पाहिला आणि आपल्या ज्या गावाची जर अवस्था पाहिली तर तुम्हाला तो निर्णय आणि हा निर्णय जर तुम्ही लागू करून याची विनंती केली त्यामुळे तो त्यांनी मुद्दा घेऊन तो देखील विषय थांबवलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे आम्ही सर्वपक्षीय मंडळींनी जाऊन त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना विनंती केली, काही मंडळींनी आमदारांना विनंती केली आणि त्या माध्यमातून तो विषय आपण थांबवलेला आहे. दुसरा विषय जर आपण पाहिला तर आमच्या कॉलनीमध्ये जवळजवळ 220-240 आज कुटुंब या ठिकाणी आलोरी कॉलनीमध्ये राहत आहेत. ही कुटुंब गेले अनेक वर्षांनी सेवा अनेक वर्ष म्हणजे अनेक अशी कुटुंब आहेत की ज्यांचं बालपण गेलं म्हणजे 2-3 पिढ्या त्यांनी या ठिकाणी प्रकल्पामध्ये काम केले अशी कुटुंब आहेत आणि कुटुंब तर गेले अनेक वर्ष त्यांच्या गावाशी फार मोठा संपर्क नसलेले कुटुंब आहेत आणि अशी कुटुंब या ठिकाणी राहत आहेत. तर आमच्या शास्त्राला जे म्हणणं आहे की ही जी वसाहत आहे आज तुम्ही बघितलं तर अनेक ठिकाणी अनेक खोल्या रिकामा असल्या त्या कॉलेजला भग्नावस्था प्राप्त झाली. त्या ठिकाणी रानटी जनावर असतील किंवा चोऱ्या माऱ्या म्हणजे ते सामान चोरणं बिन असा मोठा प्रकार होत चालला आहे. तर ज्यामुळे जी वसाहतीमध्ये जी लोक या ठिकाणी राहत आहेत आणि आपण जर पाहिलं तर फार मोठा विषय नाही की कोयना प्रकल्पाची जेवढी जागा संपत्ती आहे 0.2% पण ही जागा नाही आहे. तर त्या ठिकाणी जी आमचे या ठिकाणी ज्यांनी आपलं आयुष्य या प्रकल्पासाठी दिले अशी जी लोक राहत आहेत त्यांच्यावरच्या विषयी वेगळा विचार करून त्यांना या ठिकाणी त्यांचं पुनश्चर्चे करार करून त्यांना या ठिकाणी भाडे ठेवावं असे देखील आम्ही या ठिकाणचे तिवऱ्याचं धरण त्यांनी मान्य केलेले आहे. तो नक्कीच विषय मार्गी लागेल. तिवरे धरण फुटल्यानंतर या ठिकाणी त्यांच्यासाठी आपली वसाहत उभी करून दिली होती. जसं या ठिकाणी वसाहत व्हावी आता तुम्ही मगाशी मुद्दा उपस्थित कॉलनीचा विषय उपस्थित केला होता तशी कधी वसाहत या ठिकाणी व्हावी अशी मागणी कराल का? नाही आम्ही ते आमचा तो पण एक विषय आहे की अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सोसायट्या होतात आणि त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काही जागा दिली जाते आणि काही इमारत होतात. त्या दृष्टीने सुद्धा आपण एका वसाहत म्हणजे अशी मोठी वसाहत नाही पण एका 2-3 बिल्डिंग्स वगैरे अशा कमी जागेत होतील अशा सुद्धा आपण प्रयत्न करण्याची आमची अपेक्षा आहे आणि त्याबद्दल करावं असं पण आम्ही शासनाला आपण तो ठेवतोय विषय. खरंच पाहिलं तर या ठिकाणी गोरगरिबांना नेहमी मदत करणारं व्यक्तिमत्व मग कुठे काय असो अपघात घडो काय असो प्रत्येक ठिकाणी धावणारं व्यक्तिमत्व विनोद झगडेमध्ये पाहिलं जातं. आणि विनोद झगडेंना निवडणूक काय सो असे अवघड असं काय नसतं कारण ते सहजासहजी सहज कुठली गोष्ट करतात. पण आता मुळात जर पाहिलं त्या ठिकाणी आवळे जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं. कारण पतीने निवडणूक रिंगणामध्ये आहे. ते समोर जर पाहिलं तर समोर या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजे महायुतीमधले जे मित्र पक्ष जे आहेत ते यासमोर ठाण्यामध्ये उभे आहेत. आता नेमकं चित्र काय होईल हे आपल्याला पाहणे तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामॅन सायशिकचं निसा अशोक नवराष्ट्र.